पुढची बातमी. तळेगाव MIDC मध्ये गॅस गळती झाली. दोघांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय आणि 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. मावळ तालुक्यातील तळेगाव MIDC परिसरातील 9 उमरे इथे शॅफलर इंडिया कंपनीमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस गळतीची गंभीर घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये गणेश उमरे आणि वैभव थोरात या 2 कामगारांचा जागीच मृत्यू झालेला आहे. श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या संदर्भात प्रतिनिधी अविनाश परबत आपल्याला आणखी तपशील देत आहेत. अविनाश. नक्कीच तेथे दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे. मावळ तालुक्यामध्ये तळेगाव MIDC मध्ये जी कंपनी स्थित आहे या 9 कंपनी या येथील शॅफलर इंडिया कंपनी या कंपनीमध्ये कार्बन डायऑक्साईड हा गॅसची गळती झाली आणि गळती झाल्यानंतर जे आहे 2 कामगारांचा त्या कंपनीमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. याच ऑक्सिजन या कार्बन डायऑक्साईडमुळे 3 जण जे आहेत ते गंभीर जखमी झाले. या तिघांनाही जे आहे ते रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची परिस्थिती जी आहे ती गंभीर आहे, परंतु त्यांच्यावर उपचार सुरू आहे. परंतु या घटना समोर आल्यानंतर पोलीस असेल किंवा MIDCचे रेस्क्यू टीम असेल कंपनीमध्ये दाखल झाले आणि नेमके हा गॅस गळती कशामुळे झाली आहे कारण जे आहे ते शोधत आहे. परंतु दुर्दैवी बाब जी आहे ते समोर येते की दोघांचा या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे. आता पोलीस तपास करतील आणि हा नेमका गॅस लिकेज कुठून झाला तर त्याच्या मागचं नेमकं कारण काय आणि यामध्ये काही कंपनीकडून काही गोष्टीची त्रुटी राहिली होती का हे देखील पोलीस तपासात समोर येणार आहे. सध्या तरी पोलीस या संपूर्ण घटनेचा जो आहे तो तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे. ठीक. अविनाश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. उषा फायरचे 3 कर्मचारी आणि शॅफलरचे 2 कर्मचारी असे 5 जण मिळून त्यांचं फायर एक्सटिंग्विशरचं मेंटेनन्सचं काम तिथं चालू होतं. साधारण दुपारी 12:30च्या सुमारास त्या फायर एक्सटिंग्विशर मध्ये CO2 गॅस असतो. तो काम करत असताना तिथं CO2 गॅस हा त्या सिलेंडर मधून बाहेर पडला. त्या CO2 गॅसमुळे हे 2 जण अत्यवस्थ होऊन त्यांचं निधन झालेलं आहे आणि 1 जण उपचार घेत आहे, तो व्यवस्थित आहे. या संदर्भामध्ये हॉस्पिटलकडून आम्हाला माहिती मिळेल आणि आम्ही ADR दाखल करून त्याचा पुढील तपास करीत आहोत.